हॅलो. आणि आज होता रविवारचा दिवस, त्याच्यामुळे उशिरा उठल्यामुळे आज झटपट पटापट असा ब्रश केला, आंघोळ करायला गेले मस्त. आणि आंघोळ करून आल्यानंतर माझं जे सोफ्यावरती जे रात्रीचं बारदान वगैरे होतं ते सगळं आटोपलं. आणि ते सगळं आटोपल्यानंतर बघा आता कसं असतं आपल्या नोकरीवाल्यांचं की आठवडाभराचा सगळा जो पसारा असतो ना तो सगळं एकच दिवशी निघतो. असं 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 मी तरी करते, कारण आठवडाभरात आपण रात्री उशिरा येतो तर आठवडाभराचा सगळा पसारा झाडझूड सगळं एकच दर निघतं. जुम्मे के जुम्मे सगळं काम चालतं. त्यानंतर हे पार्सल्स वगैरे काही आलेले होते आणि ते पार्सल्स वगैरे मी सगळे आवरत बसले. बघा सोफा एकदम चकाचक करण्याचा प्रयत्न करते. आणि त्यानंतर हे बघा हे टेबलवरती वगैरे छोटं मोठं काय 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 असतं. भाजी आणली की ठेवली तिथे, काही आणलं की ठेवलं, कागदपत्र आणले की ठेवली तिथे. आमच्या घरच्या लोकांचं असंच आहे, सगळं आणलं की ठेवलं तिथे. नंतर वेळ येते ती सगळं झाल्यानंतर सगळं शेवटी येतं ते म्हणजे झाडणं, झाडू मारणं, सगळा केर कचरा काढणं आणि हे कानाकोपरा एकदम साफ चकाचक करून ठेवण्याचा माझा प्रयत्न चाललेला आहे. पण ते काही होत नसतं, कारण बरेच वेळेला ते धूळ वगैरे आपण घरात नसतो ना तर सगळं धूळ वगैरे साचून येते. त्यानंतर गॅलरी साफ करायला तर लय मेहनत लागली मला. आणि मी अशी थकून गेल्यानंतर मी जरा वेळ बसली. त्यानंतर बोवाने मला सांगितलं की कांदा कापून ठे, कारण आपल्याला मसाल्याची भाजी करायची आहे. मसाल्याची भाजी करण्यासाठी कांदा वगैरे कापला, मस्त खोबरं वगैरे किसलं आणि मी अशी गरमीच्या दिवसांमध्ये छानपैकी फेस पॅक लावून बसलेली जरा वेळ. आणि त्यानंतर माझा ट्रायपॉडही सुधारला बघा.